डोकेदुखीच्या सोबत जर समजा तुम्हाला उलट्या होतात आहे, मळमळ होते आहे, थोडंसं कन्फ्युजन राहते आहे, कुठल्या एका साईडला चेहऱ्याच्या हाताच्या पायाची मुवमेंट्स कमी झाल्यासारखी वाटते आहे, मला असं कळायला लागलं आहे की मला ना आजकाल थोडंसं विसरायला होत आहे, तर तेव्हा मात्र डाऊट्स तयार होतात. नमस्कार. RMW प्रस्तुत जस्ट टॉक या सिरीजच्या अंतर्गत क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमात मी आसावरी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. निरोगी कसं राहावं किंवा तब्येतीची काळजी कशी घ्यावी हे आपल्या सगळ्यांना सतत पडणारे प्रश्न आहेत. क्युअर फॉर शुअर या सिरीजच्या माध्यमातून तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाद्वारे या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. इनफॅक्ट आज सकाळीच एक हेल्थ केअर आर्टिकल वाचत असताना एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट मी वाचली. The human brain is made up of almost 1 billion neurons and is one of the most complex organs to understand. म्हणूनच असेल कदाचित मेंदू आणि मेंदूशी निगडीत आजार हे समजायला समजून घ्यायला बरेच कठीण असतात आणि त्या आजारांबाबत अनेक समज गैरसमज आपल्या समाजात असतात. आजच्या आपल्या या भागाचा नेमका हाच हेतू आहे की मेंदू आणि मेंदूशी निगडीत आजारांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत नागपूरच्या सुप्रसिद्ध न्यूरॉन हॉस्पिटलचे संस्थापक, संचालक आणि न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रातलं एक अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर प्रमोद गिरी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. क्युअर फॉर शुअर या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. डॉक्टर गिरी यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत, पण त्यापैकी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा यशोमित्र पुरस्कार फॉर सर्व्हिंग द पुअर पेशंट हा त्यांना मिळालेला आहे. बेस्ट स्कल बेस्ड वॅस्क्युलर न्यूरोसर्जन हा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे. सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर टुडे. थँक्यू. तर मेंदू आणि मेंदूशी निगडीत आजार असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ढोबळमानानं सगळ्यात पहिले एक भयावह आजार आपल्या डोक्यात येतो आणि तो म्हणजे ब्रेन ट्यूमर. एक साधारण माणूस, जनरल माणूस, नॉन मेडिकल बॅकग्राऊंड असलेला ब्रेन ट्यूमर म्हटलं की सगळेच फार घाबरतात. तर या आजाराविषयी तुम्ही आम्हाला सांगा. ब्रेन ट्यूमर म्हणजे तसं पाहिलं तर येस, हा एक भयावह आजार आहे, नाही असं नाही आहे, पण बऱ्याच वर्षांपासून यावरती जो काही आता रिसर्च झाला आहे, म्हणजे मागच्या 20-25 वर्षांमध्ये जो काही रिसर्च झाला आहे त्या रिसर्चमध्ये तुम्ही पाहाल की बऱ्याच प्रॉब्लेम्सचा सोल्युशन आता मिळायला लागला आहे ब्रेन ट्यूमर्समध्ये. आणि ब्रेन ट्यूमर ही जी भीती निर्माण जी व्हायची पहिली सिच्युएशन होती त्यापैकी आपण बऱ्याच भीती निर्माण करणाऱ्या या सिच्युएशन्सवर नाही म्हटलं तरी विजय मिळवला आहे. अविरोध अशी न्यूरॉनची जर ग्रोथ झाली तर ब्रेन ट्यूमर तयार होतात. आता हे अविरोध ग्रोथ होण्यासाठी मेंदूचं आवरण, मेंदूच्या आवरणातील आतील भाग, त्यातले काही प्रकार असतात जसं आरेक्टॉइड कॅप्सल्स वगैरे असतात, ड्युरा मॅटर सेल्स असतात, आणि सोबत मेंदूत तयार होणारे जे काही पेशी आहेत की जसं ॲस्ट्रोसाइट्स आहेत, ग्लायल सेल्स आहेत, न्यूरोग्लायल सेल्स आहेत, या एपेंडायमल सेल्स आहेत, या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींचे तयार होणारे जे ट्यूमर्स आहेत त्या ट्यूमर्सची अविरोध ग्रोथ होत जातं. या पेशींची अविरोध ग्रोथ झाली की त्याचा एक सायझेबल प्रमाणामध्ये एक गाठ तयार होते. आणि ती गाठ जनरली आपल्या स्वतःच्या काही प्रादुर्भावामुळे आणि काही गोष्टी जशा बाकीच्या मेंदूवरती दाब टाकल्यामुळे, कारण की तुम्ही पाहाल की स्कल म्हणजे जी आपली कवटी आहे ती कवटी एक बंद डब्यासारखी आहे. त्या बंद डब्यामध्ये काहीही तुम्ही जर वाढलं तर ते भलाही मग तो क्लॉट असो, ट्यूमर असो, पाणी जमा झालेलं असो, तो बाकीच्या मेंदूवरती दाब टाकतो. आणि व्हॉल्यूम प्रेशरचा जर आपण कर्व पाहिला तर एका लिमिटपर्यंत तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज जो आहे तो सस्टेन होतो, त्याच्यानंतर मात्र त्याचं इन्क्रीज झाल्यामुळे तुम्हाला सिम्पटम्स यायला लागतात. तर नाही म्हटलं तरी जगभरात वर्षभरातून एक 50,000 तरी केसेस समजा आता डायग्नोस होतात. आणि आपल्याकडे थोडं स्क्रीनिंग कमी आहे, तर असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये म्हटलं तरी चालेल थोडं लेट पोचतात पेशंट्स. पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये जिथे फॅमिली हिस्ट्री आहे, जिथे पहिले काही हिस्ट्री आहे, किंवा इवन स्क्रीनिंग त्यांचं बेटर आहे. कुठल्याही बाबतीत घेतलं तर स्क्रीनिंग हा एक मोठा विषय असतो. स्क्रीनिंगमध्ये 2-3 फायदे असतात की पहिलेच काही लक्षणं दिसायच्या पहिले जर तुम्हाला आजार मिळाला तर तुम्ही चांगल्यापैकी त्याचं ट्रीटमेंट करू शकता. नुकसान झालेलं असलं की जसं न्यूरॉनचा काही लॉस झाला ट्यूमरमुळे आणि नंतर मात्र पेशंट आपल्याकडे आला तर थोडंसं कठीण जातं.
तर नेहमी अवेअरनेस हा जो प्रोग्राम आहे तो अवेअरनेस हा प्रोग्राम नेहमी न्यूरोसर्जन्स आणि न्यूरोफिजिशियन्स हे अटेंड करून पहिले हेच सांगतात की जसे तुमचे लक्षणं दिसायला लागतील तसे ताबडतोब तुम्ही धाव घ्या. पण जसं तुम्ही आता म्हणाले की जोपर्यंत पेशंट तुमच्याकडे पोहोचलेले असतात तोपर्यंत बरेचदा उशीर झाला असतो, तर अशी कोणती लक्षणं आहेत की जी आपण पटकन पकडायला हवी आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं? याच्यात गमतीची गोष्ट सांगायची झाली म्हणजे असावरी प्रत्येकाला असं वाटतं की डोकं दुखलं म्हणजे ब्रेन ट्यूमर आहे. पण डोकं दुखणे म्हणजे ब्रेन ट्यूमर नाही आहे. प्रत्येकाला डोकं दुखतं, त्याचे वेगळे कारणं आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत अशी डोकेदुखीची, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण हे ब्रेन ट्यूमर सुद्धा आहे. तर तुम्ही पाहाल की OPD मध्ये ब्रेन ट्यूमरच्या सोबत जर डोकेदुखीच्या सोबत जर समजा तुम्हाला उलट्या होतात आहे, मळमळ होते आहे, थोडंसं कन्फ्युजन राहते आहे, कुठल्या एका साईडला चेहऱ्याच्या हाताच्या पायाची मुवमेंट्स कमी झाल्यासारखी वाटते आहे, डोळ्याचं व्हिजन थोडंसं ब्लरिंग व्हायला लागलं आहे, तुम्हाला असं कळायला लागलं आहे की मला ना आजकाल थोडंसं विसरायला होत आहे आणि ते विसरण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे, किंवा फ्रेश कोणी लहान बाळं किंवा मुलं यांना जर तुम्ही लक्षात घेतलं तर ते सांगू नाही शकत, पण ते सांगू नाही शकत तर आई वडिलांना लक्षात येतं की अरे हे चाचपडत आहेत आजकाल. तर हे चाचपडणे हा जो प्रकार आहे याचा अर्थ त्यांचं विजन कमी होत आहे किंवा टोललं जातो आहे. याहीपेक्षा प्राखर्षाने जाणवणारं एक लक्षण म्हणजे फिट्स येणे, सीझर्स जे येतात, सीझर्स पण एक महत्त्वाचं लक्षण आहे की जे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. अशा कंडिशनमध्ये आपल्याला डॉक्टरकडे जाऊन धाव घेणे, स्पेशलिस्टकडे जाऊन धाव घेणे हे खूप जरुरी आहे. नेमकं काय होतं की खेड्यापाड्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये लोकांना या गोष्टींकडे नाही ते याची औषध देऊन टाका, लोकल औषध देऊन टाका, ते सीझर्स बरे करायचा प्रयत्न करतात. विविध प्रकार आहे, कोणी काय केरोसिन टाकतो, कोणी नाकाला चप्पल लावतं, पण ते हे लक्षात नाही घेत की याचं मूळ कारण मात्र मेंदू आहे. त्याला जर आपण इन्व्हेस्टिगेट नाही केलं, त्याचं स्क्रीनिंग नाही केलं तर त्रास होतो. पण हे सीजर जर का कोणाला आले तर सीजर म्हणजे प्रत्येक वेळी ब्रेन ट्यूमर असं असतं का? नाही. परत तोच मिथ्या आहे की ब्रेन ट्यूमर्स सीझर्स म्हणजे ब्रेन ट्यूमर्स हा इक्वेशन बरोबर नाही आहे. मेंदूमध्ये कुठल्याही प्रकारची इजा असो, जन्मापासून असो, काही केमिकल घटकांमुळे असो, मार लागल्यामुळे असो, पेशंट्सला इन्फेक्शन झाल्यामुळे असो, किंवा फारच जर तुम्ही बघितलं तर काही ना रक्तवाहिन्यांचे काही पेशींचे बराच फरक पडलेला असतो, त्याला आम्ही म्हणतो की EV मालफॉर्मेशन वगैरे अशा प्रकारचे साध्या गोष्टी, ट्युबरकुलोसिस, न्यूरोसिस्टिक सर्कोसिस, हे जंतूंची गाठ असते ही, या गाठी सुद्धा सीझर्स देतात. तर प्रत्येक वेळी ट्यूमर नसतो, पण काही वय आहे, जसे आता समजा ॲडल्टहूड आहे, ॲडल्टहूडपर्यंत त्यांना सीझर्स नव्हते आणि अचानकपणे ॲडल्टहूडमध्ये सीझर्स यायला लागले आहेत, रिकंटली सीझर्स यायला लागल्या, तर इन्व्हेस्टिगेशन करणे या दृष्टीने की कुठे मेंदूत गाठ तर तयार होत नाही आहे, कारण की तोपर्यंत हेल्दी जगलेला मनुष्य असतो, तर तेव्हा मात्र डाऊट्स तयार होतात. आणि हे डाऊट्स एकदा तयार झालेत की त्याचा आपल्याला अनुमान हे फक्त तपासण्यांद्वारेच लावता येतं. बरं डॉक्टर, मला सांगा की सीजर येत आहेत किंवा काहीतरी लक्षणं दिसत आहेत आणि असं हे लक्षणं घेऊन पेशंट तुमच्याकडे आला, मग ब्रेन ट्यूमर आहे की नाही हे बघण्यासाठी कोणत्या चाचण्या त्यांना कराव्या लागतात? जनरली असे पेशंट जेव्हा OPDला येतात तेव्हा बरंच पॅनिक असतो त्यांच्यासोबत. त्यांना वाटतं की हे तपासण्या करा, त्या तपासण्या करा, अद्ययावत करा, जे काही आहे ते ॲडव्हान्स करा, पण असं नाही आहे. त्याचं एक ढोबळ जर आपण पाहिलं तर आपल्याला एक बेसिक प्रायमरी स्क्रीनिंग लागतं. तर ते बेसिक प्रायमरी स्क्रीनिंग जनरली आपण CT स्कॅनद्वारे करतो. CT स्कॅन जर उपलब्ध असेल, आजकाल बरंच तालुका लेवलवरती सुद्धा आहे, आणि CT स्कॅनमध्ये आपल्याला बरीच माहिती मिळून जाते, पण दॅट इज ओनली अ स्क्रीनिंग टेस्ट. ते तुम्हाला फक्त सांगू शकतं की या भागामध्ये मेंदूच्या तुम्हाला इथे कुठेतरी गाठीचा प्रभाव आहे असं दिसायला लागतं. मग त्याच्या पुढची ॲडव्हान्स टेस्ट आपण करतो, ती म्हणजे MRI ब्रेन विथ कॉन्ट्रास्ट विथ स्पेक्ट्रोस्कोपी. यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट टाकल्यामुळे काही ब्रेन ट्यूमर्समध्ये रक्तपुरवठा जास्त असतो, तो दिसायला लागतो. आणि स्पेक्ट्रोस्कोपी ही एक नवीन अद्ययावत टेस्ट आहे. ती तुम्हाला थोडी स्पेसिफिसिटी, सेन्सिटिव्हिटी प्रमाणे ती सांगू शकते की कॅन्सरचं प्रमाण किती आहे. याच्यावरती बऱ्याच स्टडीज झाल्या आहेत. तेव्हा मी पण एका स्टडीमध्ये इन्व्हॉल्व होतो जेव्हा मी संजय गांधीला ट्रेनिंग घेत होतो. तर स्पेक्ट्रोस्कोपी हा एक प्रकार खूप छान आहे, कारण की जेव्हा तुम्ही नातेवाईकाचं काउन्सिलिंग करत असता आणि तो ग्राफ दाखवत असता, म्हणजे द केमिकल युनिट्स इनसाइड द ब्रेन ट्यूमर कॅन बी टेकन अप बाय द इमेजिंग. तुमच्या फोटोग्राफीमध्ये, MRIच्या फोटोग्राफीमध्ये तुम्ही त्या केमिकल युनिट्सचं नामांकन करून त्यांचं मूल्यांकन करून तुम्ही ठरवू शकता की याच्यात कॅन्सरचे तत्व असू शकतात की नाही असू शकत. फार छान तपासणी आहे ही.
आणि त्याच्यात मग तुम्ही डिसाईड करू शकता. आजकाल त्याच्याही पुढचं आलं आहे की फंक्शनल MRI वगैरे पण आला आहे की ज्याच्यामध्ये कुठला एरिया डॅमेज जास्त झाला आहे, कुठला नाही झाला आहे. असं करताना तुम्ही नातेवाईकांचं काउन्सिलिंग करू शकता की हा कॅन्सर आहे, हा इतक्या प्रमाणाचा हाय ग्रेड किंवा लो ग्रेड कॅन्सर आहे. कारण की प्रत्येक ट्युमर्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही प्रमाणामध्ये कॅन्सरस ट्युमर्स, नॉन कॅन्सरस ट्युमर्स अशी आपण फाळणी करतो. आणि ही फाळणी करताना कॅन्सरस ट्युमर्स जे आहेत ते थोडे अधिक धोकादायक असतात. थोडं मेल प्रिडॉमिनन्स जास्त आहे. कॅन्सरस ट्युमर्समध्ये पण तुम्ही पाहिलं तर बऱ्यापैकी काही ट्युमर जे आहेत ते शरीराच्या दुसऱ्या भागातून आलेले असतात. तर तुम्ही पाहाल की तो आपण ग्रेड 4 म्हणतो, कारण की ते ऑलरेडी आपली सिस्टीम सोडून दुसऱ्या सिस्टीमपर्यंत पोहोचले आहेत. तर यांचं प्रमाण अधिक असतं कॅन्सरस ट्युमरमध्ये. आणि दुसरा जो कॅन्सरस प्रकार ट्युमर आहे तो म्हणजे मेंदूच्या पेशींपासून ओरिजिन होणारा. जसं मी सांगितलं ॲस्ट्रोसाइट, ग्लायल सेल्स, न्यूरोग्लायल सेल्स, इपेंडायमल सेल्स याच्यातून तयार होणारा जो ट्युमर आहे तो ट्युमर तिचा मेंदूचा प्रत्यक्ष कॅन्सरस ट्युमर असतो. त्याच्यात ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मी नावाच्या ट्युमरचं प्रमाण अधिक आहे. ॲस्ट्रोसाइटोमा, ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मी. आणि हे थोडेसे ग्रेड 3 आणि ग्रेड 4चे ट्युमर्स असतात. प्रत्येकाचं ग्रेडिंग आहे, पण त्याच्यात ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असे WHO क्लासिफिकेशन प्रमाणे आहे. आणि ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मी हा एक वेगळा कॅन्सरस हायग्रेड ट्युमर वेगळा लेबल केला आहे. ग्रेड 1, ग्रेड 2 ट्युमर्स थोडं सोपं असतं, ट्रीटमेंटलाही सोपं असतात, प्रोग्नोसिस चांगलं असतं, पेशंटची लाईफची लॉंगिव्हिटी चांगली असते. ग्रेड 3, ग्रेड 4 नाही म्हटलं तरी यांचं परत तयार होण्याचं, इकडे बाकीकडे पसरण्याचं मेंदूच्या मेंदूमध्ये याचे प्रमाण थोडंसं जास्त असतं. म्हणून ग्रेड 3, ग्रेड 4 ट्युमर्सला आपण थोडं रिस्की झोनमध्ये घेतो. आणि नॉन कॅन्सरस ट्युमर्स जे आहेत ते नॉन कॅन्सरस ट्युमर्स एकदमच ट्रीटेबल ट्युमर्स आहेत. अच्छा, म्हणजे त्याच्यात सर्जरी त्याच्यात जर आपला नाही त्याच्यात सर्जरीची आवश्यकता पडेल, परंतु सर्जरीच्या सोबत तुमचे रिझल्ट चांगले राहतील. तुम्ही आयुष्यभर क्युअर हा वर्ड त्याच्यासाठी यूज करू शकता. कॅन्सरस ट्युमरसाठी तुम्ही क्युअर हा वर्ड यूज नाही करू शकत. त्याच्यात मग डिसीज फ्री सर्वायवल, प्रोग्नोस्टिकली गुड, प्रोग्नोस्टिकली वेल असे तुम्ही वर्ड्स यूज करता. म्हणजे पेशंटची पुढची जी दृष्टी असते ती ब्रेन ट्युमर म्हटल्यानंतर एक तर पहिले आयुष्य, मी किती वर्ष जगेल, हा एक महत्वाचा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न असतो की मला खरंच व्यंग राहतील का. तर प्रत्येक ब्रेन मधल्या भागामध्ये असणारा जो काही त्यांचा प्रत्येकाचा जो फंक्शन आहे त्या ब्रेनच्या भागाचं, तिथे होणाऱ्या ट्युमरवरती डिपेंड करतं की तुम्हाला किती फंक्शनचा लॉस होईल. तुम्हाला समजा आता मी उदाहरण देतो की नॉन कॅन्सरस एक ट्युमर आहे पिट्युटरी ट्युमर. हा पिट्युटरी नावाच्या हॉर्मोन ग्रंथीतून तयार होतो मेंदूमध्ये. तो मेंदूच्या मध्यभागी असतो आणि तो मध्यभागी असताना त्याचा दाब जो आहे तो डोळ्यांच्या नसांवरती पडतो. त्या डोळ्यांच्या नसांवरती जेव्हा दाब पडतो तेव्हा विजन जायला लागतं. पण हे ट्युमर जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट केली, व्यवस्थित ऑपरेट केले तर हे त्या प्रमाणातले एवढे कॅन्सरजन्य नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांची परत व्हायची शक्यताही कमी असते. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या त्या दाबामुळे जे काही विजन जात असतं त्याच्यात ट्रिमेंडस, म्हणजे लिटरली आंधळे झालेले पेशंट सुद्धा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी सांगायला लागतात की सर आम्हाला दिसायला लागला आहे. तेव्हा तो खरंच आनंद वेगळा असतो. सो असे तुम्ही विजन्स पण तुम्ही पेशंटचे वाचवू शकता. काही ट्युमर असतात जसे मेनिंजिओमा आहेत, ते पण नॉन कॅन्सरस आहेत. मेनिंजिओमामध्ये पेशंटच्या मेंदूच्या आवरणातून तयार झालेला ट्युमर असतो. तर तो आवरणातून ॲक्च्युअल मेंदूवरती दाब टाकतो. आणि तो जेव्हा दाब टाकतो तर त्या दाब पडलेल्या भागाला जे काही व्यंग तयार होतात ते तो ट्युमर काढल्यानंतर बरे होतात. तर मिरॅक्युलसली पेशंट त्यातून बरे होतात. तर त्यामुळे पेशंटचा आनंद द्विगुणित होतो. तर या ट्युमर्समध्ये, नॉन कॅन्सरस ट्युमर्समध्ये प्रत्येक न्यूरोसर्जन हा 100% रिझल्ट द्यायच्या मागे असतो. आणि कॅन्सरस ट्युमरची गोष्ट वेगळी आहे. कॅन्सरस ट्युमर्समध्ये तुम्हाला लक्षणं दिसायला लागल्याबरोबर तुम्ही जर लवकर पोचले नाहीत तर ऑलरेडी पेशंट व्यंग घेऊन आलेले असतात. म्हणजे पॅरालिसिस झालेलं असतं, बऱ्याच पेशंटचं विजन गेलेलं असतं, कोणाची स्पीच गेलेली असते. ज्या ज्या पद्धतीचा मेंदूमध्ये, जसं आता राईट मेंदू हा नॉन डॉमिनंट असतो, लेफ्ट मेंदू हा डॉमिनंट असतो. डॉमिनंट मेंदूमध्ये जर ट्युमर झाले तर स्पीच, मेमरी, उजव्या साईडची हातापायची ताकद हे सगळं कमी पडतं. नॉन डॉमिनंट मेंदूमध्ये झाला राईट साईडच्या तर फक्त डाव्या साईडची हातापायची ताकद कमी व्हायला लागते. अशा कंडिशन्समध्ये कॅन्सरस ट्युमर्स तुम्हाला राईट साईडचे झालेले असतील तर त्याचं प्रोग्नोसिस बऱ्यापैकी जास्त चांगलं असतं. लेफ्ट साईडमध्ये थोडा त्रास होतो कारण की पेशंटला बरेच व्यंग असतात. तर हे व्यंग घेऊन आलेल्या पेशंटांना
ट्रीटमेंट देऊन त्यांना ॲटलिस्ट त्यांची स्वतःची जी दैनंदिनी आहे ती दैनंदिनीच्या लेवलपर्यंत न्यायसाठी आपल्याला ट्रीटमेंट करायची असते. मित्रांनो, क्युअर फॉर शुअरचा आजचा भाग विशेष आहे, कारण मेंदू आणि मेंदूशी निगडीत आजार याची आपण चर्चा करतो आहोत. प्रश्न खूप आहेत आणि डॉक्टरांकडे आपल्याला सांगण्यासारखंही भरपूर आहे, पण वेळ मात्र आपल्याकडे कमी आहे. तर त्यामुळे आजचा भाग आपण इथेच संपवतोय. पण घाबरू नका, प्रश्नही संपलेले नाही आहेत आणि डॉक्टरांची उत्तरही संपलेली नाहीये. आपण पुढच्या भागात पुन्हा एकदा डॉक्टरांची चर्चा याबद्दल करणारच आहोत. आजचा भाग इथेच संपवतोय, पण पुढचा भाग बघायला विसरू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. RMWच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे जो तुमच्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना, मित्रांबरोबर, सगळ्यांबरोबर शेअर करा. पेशंटची मला गंमत वाटते, सर ये लेझर से होगा क्या? आता असं आहे की तुम्ही ब्रेन ट्यूमर आल्यापासून तुम्हाला एक तर पहिले सर्जन काउन्सिलिंग करतो, मी सांगतो. आता मात्र IMRT, रेडिओ सर्जरी, गामा नाईफ थेरपी हे सगळे नवीन अद्यावत प्रकार आले आहेत.